नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मानपाट कंबरदुखी म्हणजेच मणक्यांच्या विकारांवरती असणारे दुर्बीण लेझरचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन असणारे म्हणजेच खास करून मणक्यांच्या विकारांमध्ये दुर्बीण उपचारांमध्ये तज्ज्ञ असणारे डॉक्टर केतन देशपांडे सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर केतन देशपांडे सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर केतन देशपांडे सरांचं व्यक्तिमत्व खेळ आता महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला अजून सांगावं वाटतं की भारतातील मोजकेच स्पाइन सर्जन जे दुर्बिणीद्वारे उपचार करतात त्यापैकी डॉक्टर केतन देशपांडे हे अग्रगण्य एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन आहेतच. पण ह्या व्यतिरिक्त मला अजून सांगावं वाटतं की नवीन नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान हे सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आपलं खास करून स्पाइन सर्जरी मधलं जे प्रगत प्रशिक्षण आहे हे जर्मनी आणि कोरिया या ठिकाणून संपादन केलं आणि ह्या प्रशिक्षणाचा फायदा सध्या ते खास करून भारतातील रुग्णांना देत आहेत. विशेष करून पुणे या ठिकाणी ते सध्या साईश्री हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेत स्पाइन सर्जन म्हणून. पण मला अजून सांगायचं वाटतं की या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या मणक्यांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. विशेष करून साईश्री हॉस्पिटल औंध या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला खास करून मणक्यांवरचे दुर्बिणीचे उपचार उपलब्ध आहेतच. पण या अनुषंगाने मणक्यांचे विकार म्हटले की अर्थातच मानपाट कंबरदुखी आपल्या डोळ्यासमोर येतेच, पण त्या अनुषंगाने स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस अशा प्रकारचे विविध आजार आपण नेहमी बघतो. ह्याच्या पुढे जाऊन मणक्यांना होणारी फ्रॅक्चर्स आहेत, मणक्यांमध्ये होणारे टीबी सारखं इन्फेक्शन आहे किंवा खास करून स्पॅनल कॅनल स्टेनोसिस उतारवयातील मणक्यांचे आजार आहेत किंवा इतरही विविध कारणांना मणक्यांना दुखापती होऊ शकतात. आणि ह्या सर्वांना आज मी म्हणेन की सर्वोत्तम स्वरूपाचे असे उपचार साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर केतन देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आता उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेक्षकांसाठी खुशखबर अशी आहे की पुढील रविवारी संपूर्णतः मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे साईश्री हॉस्पिटलच्या वतीने, ज्यामध्ये सर्व प्रकारचे मणक्यांच्या विकाराचे रुग्ण हे सहभागी होऊ शकतात. मानपाट कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क आहे, सायटिका आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, स्पॅनल कॅनल स्टेनोसिस आहे, टीबी असो, फ्रॅक्चर असो, कोणत्याही स्वरूपाचा मणक्याचा आजार असो, जरूर आपण ह्या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकता जे संपूर्णतः मोफत असणार आहे. फक्त ह्या शिबिरात सहभागी होण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात हे साईश्री हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण डॉक्टरांचं स्वागत करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. स्पाइन सर्जरी म्हटलं की सगळ्यांना भीती वाटतेच, तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण बघूया दुर्बिणीतने उपचार केल्यानंतर कशा रीतीने रुग्णांमध्ये परिवर्तन घडू शकतं आणि एकंदरीतच दुर्बीण उपचार काय आहेत आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच. आपण लॅपटॉपवरती बघूयात की स्पाइन सर्जरी पूर्वी आणि स्पाइन सर्जरी नंतर ह्या ज्या महिलांचा चालण्याचा आपण व्हिडिओ बघत आहोत. तर सुरुवातीला स्लिप डिस्क, सायटिका ह्याचा जो त्रास असतो तो कमरेच्या दुखण्यापासून चालू होतो आणि हळूहळू करत ते दुखणं पायाकडे उतरतं. डावीकडच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की त्या महिलांना उठून उभं राहायला आणि काही पावलं चालायला देखील खूप वेदना होत होत्या. आणि त्याच महिला उजवीकडच्या व्हिडिओमध्ये अगदी आरामात कुठल्याही आधाराविना इंडिपेंडेंटली चालू शकत आहेत. आणि या दोन व्हिडिओमध्ये फक्त 24 तासाचं अंतर आहे. दुर्बिणीच्या आधी आणि दुर्बिणीच्या उपचारांच्या नंतरचे हे व्हिडिओज आपण बघत आहोत. तर हे अशा प्रकारचे रिझल्ट्स आपण देऊ शकतो, म्हणूनच आम्ही या अनुषंगाने त्याला मणक्याची सर्जरी डोंट वरी अशी टॅगलाईन दिलेली आहे. कारण की 8-10 वर्षाच्यापेक्षा जास्त आता मला स्पाइन सर्जरीमध्ये झालेले आहेत. अजूनही पेशंट जेव्हा आमच्या OPDमध्ये येतात तेव्हा त्यांना त्याच जुन्या शंका असतात की मणक्याची सर्जरी सक्सेसफुल होईल का, त्याच्यामधून पेशंट बाहेर येईल का, पेशंटला चालायला जमेल का, त्याला स्वतः लघवी संडासला जाता येईल का, ते किती डिपेंडंट असतील दुसऱ्यावरती. आणि दुसरीकडे आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओज दाखवतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला थोडक्यामध्ये हे एंडोस्कोपी म्हणजे काय आहे हे बघून घेणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. या फोटोमध्ये आपण बघू शकतो की जे दुर्बिणीचे उपचार पद्धती असतात त्याच्यामध्ये एका साईडनी दुर्बीण आणि दुसऱ्या साईडनी इन्स्ट्रुमेंट म्हणजे कमरेवरती 1 सेंटीमीटरचे 2 छोटेसे छिद्र केले जातात. आणि पूर्णतः ही सर्जरी किंवा हे जे ऑपरेशन आहे हे अंडर व्हिज्युअलायझेशन म्हणजे समोर मोठ्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतं की आतमध्ये काय चाललेलं आहे आणि स्क्रीनवरती बघून आपण ही सर्जरी करत असतो. ह्याच्यामुळे तो इतका मॅग्निफाईड आणि क्लिअर व्ह्यू असतो की चुकूनही मज्जारज्जूला धक्का लागणे किंवा त्याच्यामुळे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होणे अशी शक्यता त्याच्यामध्ये राहत नाही आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा ज्या ऑपरेशन्स मणक्याचे व्हायचे त्याच्यामध्ये ते ओपन पद्धतीचे व्हायचे, म्हणजे स्किनपासून ते मज्जारज्जूपर्यंत जे काही नॉर्मल टिश्यूज आहेत ते सगळे कट केले जायचे, ओपन केलं जायचं आणि मग उघड्या डोळ्यांनी म्हणा किंवा मायक्रोस्कोप किंवा ट्यूबच्या मदतीने हे सर्जरीज केली जायची. आणि आज जे आपण सर्जरीबद्दल बोलतो आहे ते इतकं क्लिअर व्हिज्युअलायझेशन डॉक्टरच्या समोर असतं आणि पाठीला फक्त 1 सेंटीमीटरचे 2 चिरे दिलेले असतात, ज्या चिऱ्यांना आपल्याला नंतर टाकासुद्धा घेण्याची गरज पडत नाही. म्हणूनच आपण ह्याला स्टिचलेस स्पाइन सर्जरी म्हणतो.
तो जो कॅमेरा, तो जी लेन्स आतमध्ये जाते त्या लेन्सला कॅमेरा अटॅच असतो, त्याच्यामुळे ॲज इफ पेशंट सर्जनचा डोळाच आतमध्ये आहे इतकं क्लिअर व्हिज्युअलायझेशन आपल्याला दिसतं. पहिल्या फोटोत आपण बघू शकतो ती ओपन सर्जरी, दुसऱ्या फोटोत आपण बघतोय ती मिनिमली इन्व्हेजिव्ह किंवा मायक्रोस्कोपिक सर्जरी, तिसऱ्या फोटोमध्ये आपण बघतोय ती ट्युब्युलर सर्जरी आणि त्यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान म्हणजे एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी. हे अशा प्रकारचे 2 चिरे असतात आणि 1 महिन्यानंतर त्याच पेशंटचा फोटो जर आपण दुसऱ्या राईट साईडला जो फोटो बघतोय तर ते पाठीवरती ते चिरे दिसतसुद्धा नाहीत आणि फक्त पेशंटला माहिती आहे म्हणून बाकी कोणी बघितलं तर त्यांना लक्षातसुद्धा येत नाही की या पेशंटला कुठली अशी सर्जरी वगैरे झालेली होती. येस, आपण हे बघतोय अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान जे उपलब्ध आहे आता साई श्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर केतन देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहे. अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे मणक्यांवरील उपचार आपल्याला आता मिळणार आहेत साई श्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर केतन देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं या अनुषंगाने पुढील रविवारी मोफत शिबिर असणार आहे आणि या अनुषंगाने आपण अजून काय काय नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतोय. आपण आता बघतोय एक एव्ही ती आहे लेझरची. अर्थातच हे जे लेझर तंत्रज्ञान आहे हे कशासाठी वापरलं जातं, काय सांगता येईल सर? लेझर हे फार उपयुक्त असं तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये एखादी चकती जेव्हा अर्ली स्टेजमध्ये म्हणजे पेशंटला जेव्हा लक्षणं सुरुवात होतात एखाद्या आजाराची त्या स्टेजमध्ये जेव्हा तिथे सॉफ्ट डिस्क हर्निएशन असतं तेव्हा आपण त्या चकतीमध्ये लेझरची जो प्रोब असतो तो इंजेक्ट करून जो बाहेर आलेला चकतीचा भाग येतो लिटरली जाळून टाकतो आणि ती चकती जी आहे ती श्रिंक होऊन जाते. म्हणजे ह्याच्यात ॲक्च्युली ऑपरेशन किंवा कट ओपन काहीच करायची गरज नाही पडत. एक निडल फक्त आतमध्ये जाते, ती लेझर ती जी चकती फाटलेली आहे त्याला आपण लेझरच्याद्वारे टार्गेट करतो. लेझर म्हणजे बेसिकली लाईट ॲम्प्लिफिकेशन आहे आणि हे इट इज ऑल्सो कॉल्ड एज नाईफ ऑफ लाईट. त्याच्यामुळे लाईटच्या मदतीने आपण तो जो चकतीचा जो आकार आहे जो बाहेर फाटून आलेला आहे त्याला आपण कोॲग्युलेट करतो, श्रिंक करून टाकतो आणि एक साधं बँडेड लावा इतकीसुद्धा जखम पेशंटला नसते. सेम डे आपण पेशंटला मोबिलाइज करू शकतो. दुसऱ्या दिवशी पेशंट चालत घरी जातो आणि सगळ्या रुटीन ॲक्टिव्हिटीज पूर्ववत करू शकतो. येस, आपण हे आता जाणून घेतलं डॉक्टर केतन देशपांडे सरांकडनं की कशा रीतीने सुरुवातीच्या काळात आपल्याला लेझरसारखं तंत्रज्ञान उपलब्ध आहे स्लिप डिस्कसाठी, सायटिकासाठी किंवा तत्सम असणाऱ्या ह्या आजारांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे साईश्री हॉस्पिटल औंध पुणे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. पुढील रविवारी मोफत शिबिर असणारे मणक्यांचे सर्व प्रकारचे असणारे त्रास किंवा रुग्ण सर्व प्रकारचे ह्या शिबिरात सहभागी होऊ शकतात. संपूर्णतः मोफत तपासणी आणि कन्सल्टेशन आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे जरूर आपल्याला मानपाट कंबरदुखी असेल, आपल्याला जर का अशा स्वरूपाचा त्रास असेल तर आपण जरूर सहभागी व्हा. त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आता लेझरविषयी जाणून घेतलं. अर्थातच पुन्हा एंडोस्कोपीविषयी आपण मगाशी आम्हाला सांगितलं होतं. ह्याच्यातच जी लंबर म्हणजे पाठदुखी म्हणूया आपण, कंबरदुखी म्हणूया रादर, तर कंबरदुखीसाठी कशा रीतीने हे उपचार आपल्याला लागू पडू शकतात आपण ह्या अनुषंगाने एक एव्ही बघूया पुढची. आणि आम्हाला सांगा की हे दुर्बिणीचं तंत्रज्ञान आहे हे कशा रीतीने वापरलं जातं, खास करून लंबर डिस्कचा जर का प्रॉब्लेम असेल तर काय सांगता येईल आपल्याला? उतार वयामध्ये जो होणारा लंबार डिस्क किंवा कमरेच्या भागाचा जो स्टिनॉसिस आहे, लंबार कॅनल स्टिनॉसिस ज्याला आपण म्हणतो, ह्याच्यासाठी हा आजार आहे हेच पेशंटला लक्षात यायला खूप कालावधी निघून गेलेला असतो. हे टिपिकली जे पेशंट्स असतात ते ओल्ड एजचे पेशंट्स असतात आणि त्यांचं चालण्याचं अंतर कमी झालेलं असतं. थोडं अंतर चाललं की पेशंटला थांबावं लागतं, बसावं लागतं आणि मग पुन्हा 5 मिनटं आराम केला की पेशंट परत चालू शकतो. आणि हे जे चालण्याचं जे अंतर असतं ते कालांतराने कमी होत जातं. पहिले पेशंट 1 किलोमीटर चालू शकतो, मग अर्धा किलोमीटर, मग अगदी असं होतं की 100 पावलं जरी चाललं तरी पेशंटचे पाय भरून येतात आणि पेशंटला बसावं लागतं, आराम करावा लागतो आणि मग त्याला पुढे थोडं अंतर चालता येतं. हे लक्षात येणं की हे उतारवयामुळे नाही आहे, हे मज्जारज्जूवरती दाब आल्यामुळे तिथल्या नसांना जो काही अपुरा रक्तपुरवठा झालेला आहे ह्याच्यामुळे आहे, हे जाणून घेण्यातच पेशंटचा खूप सारा कालावधी जातो. पेशंट वेगवेगळे उपचार करत राहतात, पायासाठी, गुडघ्यासाठी पेशंट ट्रीटमेंट घेत राहतात, पण त्याचं ओरिजिन हे मज्जारज्जूमधून असतं. त्याच्यामुळे जर चालण्याचं अंतर कमी झालेलं असेल, थोडंसं वाकून चालावं लागत असेल, थोड्या वेळ बसल्यानंतर मग पुन्हा आपण चालू शकतो, जर अशा प्रकारचा त्रास असेल तर तो लंबार कॅनल स्टिनॉसिसमुळे आहे. ह्याच्यामध्ये फक्त चकतीच सरकलेली नसते तर आजूबाजूच्या सगळ्या हाडांची झीज झालेली असते, स्पॉन्डिलायसिस असतो आणि एक 360 डिग्री जे आपण म्हणू की मज्जारज्जूचा जो सर्कम्फरन्स आहे, जो परिघ आहे, तो पूर्णपणे आकुंचन पावलेला असतो, त्याला दाब आलेला असतो. अशा ह्याच्यामध्ये फक्त चकतीचा तुकडा काढणं हे काही त्याला सोल्युशन नाही आहे, त्याला 360 डिग्री डिकॉम्प्रेशनची गरज असते. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बायपोर्टल एंडोस्कोपी किंवा UBEच्या मदतीने जेव्हा सर्जरी करतो तेव्हा एखादी दुर्बीण जी आहे ही वेगळ्या चॅनलमधून आतमध्ये जाते आणि इन्स्ट्रुमेंट्स हे वेगळ्या चॅनलमधून आतमध्ये जातात. त्याच्यामुळे कितीही मोठ्या किंवा कितीही जास्त स्वरूपाचा जरी मज्जारज्जूवर प्रेशर आलेला असेल तरीसुद्धा ते दुर्बिणीच्या पद्धतीने आपण क्लिअर करू शकतो.
फर्स्ट जनरेशन जी एंडोस्कोपी होती, ज्याला आपण युनिपोर्टल एंडोस्कोपी म्हणतो, त्याच्यामध्ये खूप थोड्या स्वरूपाचा जर प्रॉब्लेम असेल तर मग आपण दुर्बिणीच्या मधून जाऊन तो प्रॉब्लेम क्लिअर करू शकत होतो. पण ही सेकंड जनरेशन म्हणजे नेक्स्ट जनरेशन जी एंडोस्कोपी आहे, ज्याला आपण UBE असं म्हणतो, ह्याच्यामध्ये कितीही सिरियस स्वरूपाचा जरी कमरेचा आजार असेल तरीसुद्धा ते डिकॉम्प्रेशन करणं शक्य आहे. एवढंच नाही तर एकापेक्षा जास्त लेवलला जरी प्रॉब्लेम असेल, ज्याला आपण मल्टी लेवल स्टिनोसिस म्हणतो, त्यामध्ये सुद्धा आपण ही सेम पद्धती वापरू शकतो. आणि आपण ह्याच्यावरती बघू शकतो, स्क्रीनवर लॅपटॉपवरती आपण बघू शकतो की स्पॉन्डायलोलायसिस म्हणजे काय, तर दोन मणक्यांना धरून ठेवणारा जो सांधा आहे तो निकामी होतो आणि एक मणका दुसऱ्या मणक्यावरून पुढे सरकतो. अशा याच्यामध्ये आपल्याला फक्त डिकॉम्प्रेशन किंवा मज्जारज्जूवरचा दाब काढणं हे आपल्याला सोल्युशन नसतं, तर आपल्याला त्याला स्टेबिलाइज करणं देखील तेवढंच गरजेचं असतं. हे सुद्धा आपण दुर्बिणीच्या मदतीने या फोटोमध्ये बघू शकतो की दुर्बिणीच्या थ्रू आपण डिकॉम्प्रेशन आणि मज्जारज्जूवरचं प्रेशर काढणं तर करतोच, प्लस इन्स्ट्रुमेंटेड फ्युजन म्हणजे आतमध्ये बोन ग्राफ्टिंग केज घालणं, जे पूर्वी कुठल्याही दुर्बिणीच्या उपचारामध्ये शक्य नव्हतं, ते आता सेकंड जनरेशन UBEच्या याच्यामुळे शक्य झालेलं आहे. 2 दिवसांमध्ये पेशंट स्वतःच्या पायावरती उभा राहतो, चालायला लागतो, 4 व्हीलर ड्राईव्ह करू शकतो, वॉशरूमला जाऊ शकतो, स्वतः काम चालू करू शकतो. फक्त कमरेतून पुढे वाकणं आणि 2 पायावर खाली बसणं हे 1 महिन्यासाठी आम्ही पेशंटला रेस्ट्रिक्ट करायला सांगतो. एवढ्या 2 गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी पेशंट स्वतःच्या मनाने करू शकतो. महेशजी, सांगायला आनंद आणि अभिमान दोन्ही वाटतो की माझ्या आईला हा सेम प्रॉब्लेम होता आणि 1 महिन्यापूर्वी मी स्वतःच हीच सर्जरी केली आहे एंडोस्कोपिक फ्युजनची आणि 2 आठवड्यामध्ये ती आता घरी गेली औरंगाबादला आणि कालच तिचा फोन आला होता की आमच्या सोसायटीला ती कंप्लीट 3 राऊंड न थांबता मारू शकली. मोठी सोसायटी आहे, त्याच्यामुळे खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे तेवढा विश्वास आम्हाला या टेक्निकमध्ये आलेला आहे की अगदी सहज रीतीने आपण पेशंटला याच्यातून बरं करू शकतो. येस, अभिनंदन आपलं की आपण आपल्या आईवरतीच ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करू शकलात, कारण हे नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेलं आहे. अतिशय कॉम्प्लिकेटेड अशा ह्या मणक्यांच्या विकारांसाठी मणक्यांची सर्जरी म्हटलं की सगळेजण घाबरतात, पण आता सरांनी आपल्याला जी टॅगलाईन सांगितली, मणक्यांची सर्जरी डोंट वरी, ही खरोखर प्रत्यक्षात आता संकल्पना उतरलेली आहे. कारण अत्याधुनिक स्वरूपाचं आता बाय पोर्टल एंडोस्कोपीचं तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी अतिशय मी म्हणेन की सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे हे उपचार, खास करून मणक्यांवरील उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत. साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी एकत्रितपणे एकछताखाली आपल्याला आणि पुढील रविवारी मोफत शिबिर असणार आहे मणक्याच्या विकारांच्या रुग्णांसाठी, विशेष करून ज्यात संपूर्णतः मोफत तपासणी आणि कन्सल्टेशन आपल्याला उपलब्ध आहे आणि सवलतीच्या दरात उपचारही उपलब्ध आहेत. तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात, साईश्री हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या उपचारांमधील सवलतीचा लाभही घेऊ शकता. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर, आपण वेगवेगळ्या मणक्यांच्या विकारांविषयी बोलतोय, तर मणक्यांची फ्रॅक्चर्स ही सुद्धा बऱ्याचदा कॉमन आहेत. आघात, अपघातात किंवा हाडांची ठिसूळता जेव्हा असेल तेव्हा आपल्याला दिसतं ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारामध्ये. तर ह्या अनुषंगाने काय काय उपचार उपलब्ध आहेत आम्हाला सांगा आणि आपण एक AV पण बघूया व्हर्टिब्रोप्लास्टीची. पुढे जाऊन काय सांगता येईल? जसं मी लंबार कॅनल स्टेनोसिसबद्दल बोललो, तसंच ऑस्टिओपोरोटिक व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर्स म्हणजे उतारवयामध्ये मणक्यांच्या हाडांच्या ठिसूळपणामुळे होणारे जे फ्रॅक्चर्स आहेत, हे प्रत्येक वेळेस एखादा पेशंट पडला, ॲक्सिडेंट झाला किंवा काही मार लागला तरच होतं असं अजिबात नाही. काही केसेसमध्ये मणके इतके वीक झालेले असतात की साधं शरीराचं वजन देखील त्या मणक्यांना पेलत नाही आणि उठणं, बसणं, साईडला वळणं, इतक्या छोट्या छोट्या मुवमेंट्समध्ये मणक्याचे जे हाडं असतात ते फ्रॅक्चर होऊन जातात, कोलॅप्स होऊन जातात. या AVमध्ये आपण बघू शकतो की एखादा मणका जेव्हा व्हर्टिकली कॉम्प्रेस होतो, जेव्हा त्याची उंची कमी होते, तेव्हा त्या मणक्यामध्ये एक नीडल फक्त आपण आतमध्ये टाकतो आणि लिक्विड सिमेंट आतमध्ये इंजेक्ट करतो, जे सॉलिडिफाय होतं आणि जी मणक्याची उंची असते ती आपण पूर्ववत करू शकतो आणि मणक्यावरती आलेला जो दाब आहे तो आपण काढू शकतो. मणक्यांची जी शृंखला आहे ही एखाद्या टॉल बिल्डिंगसारखी किंवा उंच इमारतीसारखी आहे. मधले जर पिलर्स हालायला लागले तर अख्खा मनोरावरचा कोलॅप्स होण्याची भीती असते. त्याच्यामुळे तेव्हा त्याला फक्त स्ट्रेन देण्याची गरज आहे. तेव्हा परक्युटेनियस व्हर्टिब्रोप्लास्टी म्हणजे एक निडल फक्त आतमध्ये जाणार, अंडर लोकल ॲनेस्थेशिया, कुठल्याही प्रकारची भूल देणं किंवा झोपेचं इंजेक्शन देण्याची सुद्धा याला गरज पडत नाही. तेवढी जागा बधीर करून एखादी जशी आपण डेंटलची ट्रीटमेंट करतोय तसंच ती निडल आतमध्ये जाते, सिमेंट आम्ही इंजेक्ट करतो. हे कंटिन्युअस लाईव्ह एक्सरे खाली आम्ही बघत असतो, त्याच्यामुळे ते अतिशय सुरक्षित पद्धतीने आपण करू शकतो. या सिमेंटचा सेटिंग टाईम हा 12 ते 13 मिनिटांचा असतो. म्हणजे 13व्या मिनिटाला पेशंटला आम्ही उभं करू शकतो आणि पेशंटला चालवू शकतो, कारण एकदा ते सिमेंट आतमध्ये सॉलिडिफाय झालं की त्याला काही असे प्रिकॉशन घेण्याची गरजच उरत नाही, कारण की ते पूर्णपणे मणक्याची उंची जी आहे ती पूर्ववत होऊन जाते आणि ते त्याला सपोर्टसुद्धा तेवढा स्ट्रॉंगली करू शकतं. त्याच्यामुळे पेशंटही तितकेच लवकर मोबिलाईज होतात
आणि त्यांचं दुखणं इमिजिएटली बंद होऊन जातं. येस, आपण हे बघितलं की किती सोप्या रीतीने आता मणक्यांच्या फ्रॅक्चरवरती उपचार करता येणं शक्य आहे आणि हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध आहे. साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर केतन देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रविवारी मोफत शिबिर असणार आहे. तर जरूर ह्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघतात. सर, या अनुषंगाने पुढे जाऊन आम्हाला काय सांगता येईल अजून? मणक्यांचे जे उपचार आहेत किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, ह्याच्याबद्दल जेव्हा नवीन नवीन पेशंट्स ऐकतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की हे खूप काहीतरी महागडं प्रकरण असणार आहे आणि इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हटल्यावरती आपण ह्याला अफोर्ड करू शकतो का? तर मला तेच सांगावं वाटेल की युनिपोर्टल एंडोस्कोपीचं जे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट होती किंवा त्याच्यामध्ये जे खर्च होता ते खूप जास्त होता. पण बायपोर्टल एंडोस्कोपीमध्ये काय झालं आहे की आपण दुर्बिणीच्या मदतीने पण सगळे ओपनचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते वापरून ही सर्जरी करू शकतो. त्याच्यामुळे जे काही हॉस्पिटलकडे ऑलरेडी इक्विपमेंट्स आहेत त्याच सगळ्याचा आपण वापर करतो. त्याच्यामुळे त्याच्यातली जी रिकरिंग कॉस्ट आहे ती खूपच कमी झालेली आहे. त्याच्यामुळे ज्या कॉस्टमध्ये ओपन सर्जरी आपण करू शकतो त्याच सेम कॉस्टमध्ये आपण एंडोस्कोपिक सर्जरीसुद्धा करू शकतो. हॉस्पिटलायझेशन कमी होतं, पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह मेडिसिन्सचा खर्च कमी होतो, पेशंट लवकर त्याच्या कामावरती पूर्ववत होऊ शकतो, कामावरती लवकर रुजू होऊ शकतो. त्याच्यामुळे पेशंटच्या लिव्स कमी होऊन जातात. त्याच्यामुळे हे ओव्हरऑल जर आपण विचार केलात त्याच्यामध्ये खर्ची काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळे सेफ आणि वाजवी दरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. येस, बऱ्याचदा सर रुग्ण जे आहेत ते ह्या गोष्टीमुळे किंवा भीतीमुळे सुद्धा ट्रीटमेंट घेणं टाळतात. म्हणजे मणक्यांचा टीबी आपण मगाशी मला सांगितलं की बऱ्याचदा बिब्बा घेणं, काय काय वेगवेगळे प्रकार करतात इन्फेक्शन किंवा पस कमी करायला. तर त्याही विषयी आम्हाला थोडंसं सांगा. मणक्यांच्या टीबीसाठी सुद्धा अतिशय सोप्या रीतीने उपचार करणं शक्य आहे का? टीबी हा म्हटलं तर आपल्याकडे अजून एक टॅबू म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे टीबी पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, मणक्यांचा टीबी हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला टीबी झाला हे लपून ठेवणं, त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट न घेणं हे तर अजिबात चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तो मणक्यांचा टीबी हा चकतीच्या पुरता मर्यादित आहे तेव्हा आपण त्याला एंडोस्कोपीद्वारे तिथला सगळा पस काढून घेऊ शकतो. तो पस काढून आपण कल्चरला पाठवू शकतो, लॅबमध्ये देऊ शकतो तपासणीसाठी. त्याचा फायदा काय होतो, तो कुठल्या प्रकारचा जंतू आहे, त्याला कुठल्या प्रकारची औषधं लागू पडतात ह्याची एक्झॅक्ट रिपोर्ट आपल्या हातामध्ये आलेला असतो आणि त्याची स्ट्रेंथ किती आहे, कुठल्या प्रकारच्या अँटीबायोटिकची सेन्सिटिव्हिटी कशी आहे, यावरून ती ट्रीटमेंट आपल्याला किती लांब घ्यायची आहे हे आपल्याला कळतं. हे इतकं सगळं कॅल्क्युलेटेड असतं की एक्झॅक्टली आम्ही सांगू शकतो की या प्रकारचा तुम्हाला आजार आहे, इतके दिवस तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे, इतके महिने तुम्हाला टॅबलेट्स घ्यायच्या आहेत आणि याच्यानंतर तुम्ही 100% बरे होणार आहात. त्याच्यामुळे इन्फेक्शन्स असो, टीबीचे असो, कुठल्याही प्रकारचे असो, अर्ली स्टेजमध्ये तो डिसीज कॅच करणं, त्या कुठल्या प्रकारचा जंतू आहे, त्याला कुठली औषधं लागू पडतात हे आपल्याला त्याच्यात ओळखणं आणि त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. येस, आपण हे आता जाणून घेतलं की कशा रीतीने ह्या ट्रीटमेंट्सद्वारे आपण विविध स्वरूपाचे आजार, ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखी म्हटलं की स्लिप डिस्क आहेत, सायटिका आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, स्पायनल कॅनल स्टिनॉसिस आहे, उतार वयातील कंबरदुखी आहे किंवा त्याच अनुषंगाने मणक्यांची फ्रॅक्चर्स, मणक्यांचा टीबी, विविध आजारांसाठी हे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर केतन देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील रविवारी मोफत शिबिर आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, अर्थातच कंबरदुखीविषयी आपण जाणून घेतलं. मानदुखी ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एंडोस्कोपीचा किंवा म्हणजे दुर्बिणीचा रोल आहे का, या अनुषंगाने आपण एक सर्व्हायकल एंडोस्कोपीची पण एक फिल्म बघूया आणि आम्हाला त्याविषयी थोडंसं सांगा. सर्व्हायकल डिस्क प्रोलॅप्स ह्याच्यामुळे जर मानेच्या भागामध्ये जर आपल्याला चकती सरकलेली असेल तर ती तिथून हाताकडे जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्यांना इरिटेट करते आणि मग ते मानदुखी जी आहे ती खांद्याकडे किंवा खांद्यापासून खाली पूर्ण हातापर्यंत, अगदी इतकं की हाताची स्ट्रेंथ कमी होणं, हातातून वस्तू गळून पडणं, खांदावर उचलता न येणं, या लेवलपर्यंत ही त्रास देऊ शकते. एव्हीमध्ये जे आपण बघत आहोत की सर्व्हायकल डिस्क जी आहे ती आपल्या जागेवरून सरकलेली आहे आणि ती जी पिवळ्या रंगाची नस आहे त्याला ती दाब देत आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा दुर्बिणीच्या मदतीने आपण एंडोस्कोप तिथे प्लेस करतो. ही प्रोसिजरसुद्धा अंडर लोकल अनेस्थेशिया आपण करू शकतो. जो फाटलेला चकतीचा भाग आहे तेवढाच भाग फक्त आपण कट करून काढतो आणि उरलेला ऑलमोस्ट 95-98% जो डिस्कचा पोर्शन आहे त्याला आपल्याला टच करत नाही. हीच पद्धती जेव्हा आपण पहिल्यांदा ओपन सर्जरीने करायचो तेव्हा अँटेरियर अप्रोचनी अन्ननलिका, श्वासनलिका या सगळ्यांना बाजूला सारून आपल्याला तिथपर्यंत जावं लागायचं आणि सगळा नॉर्मल चकतीचा भाग काढल्यानंतर मग ॲबनॉर्मल टिश्यू दिसायचा आणि मग तो भाग काढून मग मज्जारज्जूवरचा दाब कमी केला जायचा आणि एवढा सगळ्या चकतीचा भाग काढल्यामुळे तिथे अस्थिरता निर्माण होण्याची भीती व्हायची. त्याच्यामुळे आयदर कमरेचं एक्स्ट्राचं हाड काढून तिकडे बोन ग्राफ्टिंग करावं लागायचं किंवा स्क्रू प्लेटच्या मदतीने तो एक मोशन सेगमेंट जो आहे आपल्याला फ्यूज करावा लागायचा.
पण दुर्बिणीच्या मदतीने एक छोट्याशा टनेलमधून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि तेवढाच पोर्शन फक्त क्लिअर करून मज्जारज्जूवरती येणारा, नसेवरती येणारा जो दाब आहे तो काढू शकतो. त्याच्यामुळे तिथे आर्टिफिशियल म्हणजे सर्जरी केल्यामुळे काही अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता उरत नाही आणि इन्स्ट्रुमेंटेशन करण्याची किंवा एक्स्ट्रा कुठून बोन घेऊन बोन ग्राफ्टिंग करण्याची गरजसुद्धा त्याच्यात उरत नाही. तर हे अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध आहे साईश्री हॉस्पिटलमध्ये, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. सर, जाता आता प्रेक्षकांना आपण काय सांगाल? कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे. नक्कीच. मणक्यांचे जे आजार आहेत आणि त्याच्यावरची जी उपचार पद्धती आहे ही खूप सोप्या पद्धतीची आहे. त्याच्यामध्ये घाबरून जाऊन घरी बसण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की कमरेच्या पेशंट्सला गुडघ्यामुळे त्रास असतो, गुडघ्याच्या पेशंटला कमरेच्या नसेमुळे त्रास असतो, ओव्हरलॅपिंग सिम्पटम्स असतात. त्याच्यामुळे डॉक्टरांकडे येणे, कारण या शिबिरामध्ये आपण फक्त मणक्यांचंच नाही तर गुडघ्यांच्या आणि इतर देखील ऑर्थोपेडिक्सवरती ट्रीटमेंट त्याच दिवशी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरूर या शिबिराचा लाभ घ्या, एवढंच मी आपल्या प्रेक्षकांना सांगेन. येस, त्यामुळे मणक्यांच्या बरोबरीनं सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुद्धा हे शिबिर मोफत असणार आहे. तर जरूर या शिबिराचा लाभ घ्या आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे